मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा. कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे. कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. आज या ठिकाणी प्रेस घेण्याचं कारण का गेले 5-6 दिवसापासून जे प्रकार चालू आहे, राघोजी भांगरेंच्या पुतळ्याविषयी संदर्भामध्ये जी हे चालू आहे, आम्ही त्या पुतळ्याच्या जो विटंबना झाली त्या सगळ्या आदिवासी बांधवांबरोबर आम्ही आहे आणि आम्हालाही खेद आहे. पण काही लोकांनी जी कालची प्रेस पाहिली, काही लोकांनी आमच्यावरती आरोप केले का बा हे टोळी आहे, खंडणीखोर आहेत, पाकिटावाले आहेत. माझं विनंती आहे का ते आमचे ज्येष्ठ आहे त्यांना हात जोडून विनंती आहे का साहेब, या ज्या टोळीने जे पाकिटं घेतले, तुमच्याकडे माहिती आली पाकिटं घेतले, हे टोळी आहे, हे 2 समाजामध्ये लावालावी करतात, तर कृपया करून अगस्ती मंदिरामध्ये यावं. अगस्तीच्या डोक्यावरती हात ठेवून त्यांनी सांगावं का ह्या टोळीनं पैसे खाले, ह्या 2 समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला. काल यांनी असं हे केलं का हे 2 कुटुंब लिहून द्यायला तयार होते आणि यांच्यावर दबाव आणला. तर असं ह्या दोन्ही कुटुंबाला आम्ही कोणत्याही प्रकारचं दबाव आणलेला नाही. त्या दोन्ही कुटुंबाला त्यांनी घेऊन यावं अगस्तीला आणि सांगावा का ह्या लोकांनी यांच्या राजकीय पोळी बाजण्यासाठी आमचा बळीचा बकरा केला आहे. आमची प्रामाणिकपणे भूमिका अशी होती का जे त्यांच्याकडून जे काय हे झाले त्याबद्दल त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. फक्त ॲट्रॉसिटी गुन्हा हा नको, हा एवढाच आमचा सगळ्या उद्दिष्ट आमचं होतं. पण काही लोकांनी आमच्यावरती जे आरोप केलेत ते त्यांनी सिद्ध करावेत अशी मला त्यांना कळकळीची विनंती आहे. गेले आम्ही जसं आहे कोरोनाच्या काळापासून आम्ही रस्त्यावरती आहे, पण कधी आम्ही कोणाला हे केलं नाही. काही जणांना आम्ही पोलीस स्टेशनमध्ये बऱ्याच याच्यामध्ये मदत केलेली आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवं त्यावेळेस आम्ही पाकिटं दिले होते म्हणून आम्हाला 2-2 वाजेपर्यंत हे लोक जे थांबले हे त्यांनी सिद्ध करून सांगावं. माझी सगळं म्हणजे सगळ्या समाजाला विनंती आहे का बुवा ह्या लोकांनी फक्त स्टन करण्यासाठी आणि प्रसिद्ध मिळण्यासाठी हे प्रकरण आता न्यायालयीन प्रकरण झालेलं आहे. आम्ही पहिल्यापासून त्यांना सांगत होतो का बुवा आम्ही तुमच्या सगळ्यांची माफी मागतो, फक्त ॲट्रॉसिटी गुन्हा मागं घ्या. काल शैलेशला अंतरिम जामीन झाला आहे, 20 तारखेला यांना जामीन होणार आहे. हे सगळं यांना कळून चुकलं का आता ही न्यायालयीन प्रक्रिया आता होणार आहे. म्हणून यांनी सगळे आजूबाजूचे आता त्याविषयी दशरथ सावंत साहेब आम्ही त्यांचं मार्गदर्शन घ्यायला गेलो. दशरथ सावंतांनी इथं आम्हाला काय काय सांगितलं काय नाही ते आम्हाला आता सांगायचं नाही आहे आणि आम्हाला त्यांच्यावर बोलायचं बी नाही. पण फक्त आम जनतेला एवढं सांगायचं आहे का आम्ही हे जे करतो हे फक्त लोकांच्या हितासाठी करतो. कोणताही त्याच्यामध्ये आमचा कोणताही हेतू नाही. आणि ज्यांनी आमचे आरोप केले त्यांनी अगस्ती मंदिरामध्ये, माझं चॅलेंज आहे, त्यांनी अगस्ती मंदिरात यावं, जनतेसमोर त्यांनी सिद्ध करून दाखवावं का ह्या टोळीनं पैसे घेतले, 2 समाजामध्ये लावालावी करण्याचं काम केलं. बस एवढं त्यांना विनंती करतो आणि त्यांनी लवकरात लवकर येऊन जनतेसमोर हे खरं खोटं आणावं. तसं पाहायला गेलं तर पुतळ्याची विटंबना कधी होते असते का एखादा माणूस येतो त्या पुतळ्याला काहीतरी इजा पोचवतो किंवा त्याचा काहीतरी वेगळा हेतू असतो. इथं सुशोभीकरणाचं काम चालू होतं. सुशोभीकरणाचं काम चालू असताना त्यांची एक चूक झाली का त्यांनी ग्रामपंचायत लोकांना बोलवलं नाही, तिला या समितीला बोलवलं नाही. एवढी चूक त्यांची झाली. पण त्यांचा असा काही कोणता हेतू नव्हता का बा तो पुतळा पाडणे, त्याला इजा पोचवणे असं काही त्यांचा हेतू नव्हता. त्याच्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी थोडंसं साफसुफाई करून ठेवलं होतं. त्या फिर्यादी त्यांनी असं बी केलं आहे का पुतळा उघड्यावर ठेवलेला आहे, पण त्याच्यामध्ये तसं काही घडलेलं नाही आहे. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळा सुशोभीकरणाच्या प्रसंगी जो वाद उभा राहिला आहे त्या वादासंदर्भात आज या ठिकाणी सर्व बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांची आणि सर्व बंधूंची बैठक पार पडली. खऱ्या अर्थाने हा वाद कसा उभा राहिला, का उभा राहिला आणि या वादामागचं प्रमुख सूत्रधार म्हणावं लागेल हे कोण आहे, हे सर्व आपण गेल्या 8 दिवसापासून सर्वजण पाहतोय की नेमकी हा वाद कसा उभा राहिला आणि ह्या वादामागे प्रमुख कारण काय आहे, कोणाला टार्गेट करायचं आहे, यामागे आपली राजकीय पोळी कशी भाजायची आहे, हे सगळं या जनतेला सगळं आपल्या न्यूजच्या माध्यमातून दिसतंय. खऱ्या अर्थाने हे सर्व होत असताना ठीक आहे, तुमचा राघोजी भांगरेंच्याबद्दलचं आपल्या सर्वांच्या मनामध्ये आदर आहे.
राघोजी भांगरे हे काय फक्त आदिवासी समाजाचेच नाही, तर हे संपूर्ण आपल्या देशाचे एक हे आहेत, क्रांतीवीर आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आदिवासी समाज जो असेल आणि बहुजन समाज असेल, या अकोले तालुक्यात कधी आपण वेगळा मानलेला नाही. ज्या जोशाने आदिवासी समाज आदिवासी दिन साजरा करतो, त्याच जल्लोषामध्ये आणि त्याच उत्साहामध्ये बहुजन समाजही त्यामध्ये सहभागी असतो. आपण आदिवासी दिन पाहिला असेल, आत्ताचा असेल, मागचा असेल, जे आदिवासी दिन झाले, हा आदिवासी दिन तितक्याच उत्साहाने हा बहुजन समाजही साजरा करतो. परंतु कुठेतरी आदिवासी विरुद्ध बहुजन समाज हा वाद या काही कालखंडामध्ये निर्माण झाल्याचा आपल्याला चित्र दिसते. खरं तर हा वाद चालू असताना निश्चितपणे कालच्या आपण बाईट पाहिल्या असतील, आदरणीय ज्येष्ठ नेते होते, त्यामध्ये अनेक, मी काही नाव घेत नाही, परंतु यांच्या जर बाईट पाडल्या तर यांनी एका विशिष्ट काही तरुणांना टोळी आहे, पाकिटमार करणारी टोळी आहे, पैसे खाणारी टोळी आहे, अशा काही भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. परंतु निश्चितपणे मला आठवतं आहे, मी जेव्हापासून राजकारणात आलो, आदरणीय महेश भाऊ असतील, आमचे दत्ताभाऊ असतील, प्रदीप भाऊ असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्यावेळेस काम करत असतो, यांचा आदर्श घेऊन आम्ही ज्यावेळेस काम करत असतो, तर कुठेतरी यांच्याबद्दल झालेल्या या बाईटबद्दल कुठेतरी आमच्याही मनात खंत वाटते. अनेक युवक मला 2 दिवसापासून भेटत आहे आणि कालच्या बाईटपासून तर असंख्य फोन आले की काय या अशा टीका होत आहे. खरं तर मी कोरोना काळामध्ये पाहिलं असेल, रात्रीचे सिलेंडर घेऊन पळणारे हे सर्वजणं, जेवणाचे डबे घेऊन त्या दवाखान्यामध्ये जाणारे आमचे काही तरुण असतील, संतोष नायकवाडीसारखे तरुण असतील, हे असतील, आणि खऱ्या अर्थाने हे सर्वजण इतके जर काम करताय, यांना जर तुम्ही टोळी म्हणून निनावणार असेल तर ही अत्यंत खेदजनक बाब आहे. तुमचं राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहू द्या, परंतु ज्यावेळेस एखादे तरुण हे जर काम करत असतील, तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने जर काम करत असतील, तर यांच्याबद्दल तुम्ही सहानुभूतीपूर्वक बोललं पाहिजे. कमीत कमी त्यांनी केलेली जी मेहनत आहे, या मेहनतीला तुम्ही नाव ठेवू नका. आपण काय केलं आहे यापेक्षा दुसऱ्यांनी काय केलं यालाही मोठे मानण्याची ताकद आपण खऱ्या अर्थाने आपल्या स्वतःमध्ये ठेवा, ही या निमित्ताने मी सांगतो. खरं तर अत्यंत सुंदर असं राघोजी भांगरेंचं स्मारक आमचे मित्र शैलेशजी पांडे असतील, यांनी अतिशय सुंदर अशी डिझाईन त्या ठिकाणी केली. त्या ठीक आहे, थोड्याफार चुका त्यांच्याकडून झाल्या असतील, मला त्याबद्दल म्हणायचं नाही, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असती किंवा केलेली आहे. परंतु हा वाद मिटवण्यासाठीच हे सर्वजण प्रयत्न करत होते. आणि ही जर प्रयत्न करत असताना तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्यायचं सोडून तुम्ही त्यांच्या बरोबर सामील होतात, आणि ते जर इतकं सर्व प्रयत्न करत असताना एका दिवशी तुम्ही वेगळी भूमिका घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी वेगळी भूमिका घ्यायची, हे माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्यांना किंवा माझ्याबरोबर असलेल्या युवा कार्यकर्त्यांना पटलेलं नाही. परंतु आज मगाशी जी बाईट आली की त्यांनी मिटवण्याची भूमिका घेतली, त्या भूमिकेचं मी स्वागत करतो. परंतु जरी आता सध्या स्मारकाचं काम थांबलेलं असलं किंवा काय असेल, ते सर्वांनी बसून त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं स्मारक तयार व्हावं, हेही या निमित्तानं मी आपल्यासमोर विनंती करतो. 7-8 दिवस जो प्रकार चालू आहे, तर याबाबत मला जास्त काही माहिती नाही. आपण जी प्रोसिजर आहे ही कायदेशीर प्रोसिजर चालू आहे आता सध्या, आणि माझा मुलगा जो आहे तो संगमनेरला आता पण MRI करायला गेलेला आहे, ठीक आहे, आढळले. त्यामुळे मी सगळं त्याच्यामध्ये अडकून बसलेलं आहे. आणि दुसरा भाग जो आहे, आता आमचा आहे सेवाभावी काम करणारे आम्ही माणसं आहे, आमच्यामध्ये काही भेदभाव कुठलाही नाही आहे. आणि अनिकेत जो आहे हा माझ्या मुलाचा विद्यार्थी आहे, आम्ही हेच पाहणार आहे, आणि आम्ही सगळे एकच कुटुंब आहे. तालुक्यातला जो परिवार आहे हा आमचा एक परिवार आहे. आता जो मगाशी मुद्दा मांडला का हा तरुणांचा, आज तरुणांना असे व्हायबल झाले, तरुण एवढं शिक्षण घेतलं आहे, आमच्या आईबापांनी काय केलं आमच्यासाठी ना आम्ही काय केलं आहे त्यासाठी, आम्ही शिक्षण घेण्यासाठी. मग आमची काय धोरणं होती, आता मोलमजुऱ्या करून आमच्या पोरांना शिकवलेले, आणि मोलमजुरी करून पोरांना शिकवले. मोरांची एक नवलेचं एक पोरगा आहे नवले म्हणून, त्यांनी आणि आणखी 5-6 जणांनी पिंपळदरवाडीला काम घेतलं होतं. हे काम पोरांनी किती बिलं घ्यावा काय केलं हे पोरांना माहीत नाही, शिकले फक्त काम मिळालं पाहिजे, आपली एंट्री झाली पाहिजे, आणि ते काम उलट तोट्यात गेलं. आज ते पोरं सेंटरिंग काम करतात. आणि म्हणून हा सर्व जो प्रश्न आहे तालुक्याचा, हे राखीव यांना राखीव त्यांना, ह्यामुळे आमचे सगळे पोरं आज सुशित बेराग आहे, आणि त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं हा आमचा उद्देश. माझ्या त्या मुलाचा प्रश्न नाही आहे, हा सगळ्या तालुक्यातल्या जे बहुजन समाजाचे सगळे मुलं त्यांच्या हा अन्याय झालेला आहे ह्या राखीव जागामुळं. आणि याच्यासाठी आम्हाला ह्या तरुण पोरांच्यासाठी पाठीमागं उभे राहणे, आमचा जीव गेला तरी चालेल. पण तरुण पोरं म्हणजे कोणाचंही असू, मला भेद नाही. मग तो अनिकेत असू, तो एक बिडे म्हणून दगड फोडचा पोरगा आहे, आम्ही मार्शन केला, आज तो याला आहे कुठं गुजरातला आहे, 60-70 हजार पगार घेतो. असे अनेक पोरांचे मला फोन घेतात, तुमच्यामुळे आम्ही मोठं झालो.
आम्ही ज्येष्ठ नेत्यामुळे फक्त आम्ही मार्गदर्शन करणार आहे. आणि ह्या तालुक्याची मी चळवळ पाहिली. माझा जन्म अकोल्यातच झालेला आहे, लहानसा मोठा अकोल्याला आहे. मी तालुक्याची चळवळ पाहिली का ज्या लोकांनी भाकरी बांधून इथं येऊन मग जर सहाने दाम पाटील इकडले असतील, दाम पाटील बरकी खामोडीचे असतील, लाका पाटील असतील, अनेक लोक कार्यकर्त्याचे भाकरी बांधून यायचे आणि कुठेतरी शाळेमध्ये काम करायचे. साहेब आमचं हे काम झालं पाहिजे, अशा पद्धतीची ही चळवळ आहे या ठिकाणी. मग बुवाजी बाबा नवले आहे, आम्ही सगळ्यांना ओळखतो. मी असं काही नाही, कारण माझा जन्म अकोल्यात झाला, मी लहानसा मोठा इथंच झालेलो आहे. आणि ह्या चळवळीमध्ये कोणी फक्त अन्यायाच्या विरुद्ध लढणारे लोक आहेत सगळे अकोला तालुक्यातले. अन्यायाची बाजू कोणीच घेतली नाही. आणि तीच आज प्रचंड माझ्या जो सहानुभूतीची लाट आली माझ्या मुलाच्या याच्यामध्ये. मी सगळ्यांना म्हणजे कसरून फेडू हा माझ्या डोक्यावर प्रश्न आहे. का हे सगळे माझ्याकडे खंबीर उभे आहे माझ्यासमोर आज. आणि म्हणून मी बिनधास्त आहे. मला कोणीही कुठेही जाऊन दिलं नाही का तुम्ही हा उतारा काढा का काय करा. आज मी कालची पाहिली जी सुटका करायची, नगरच्या पोलिसांनी जे आहे नगरचे माणसं तिथंच आपलेच माणसं होते, त्यांनी एवढी मदत केली त्यांनी का ते म्हणे फक्त PDF काढा आणि तिथं काढा, नाही तर मला हेलपाटा मारून मी एकटा असतो ना तर मला ते पत्र घेऊन नगर गेलं असतं, मग माझ्या मुलाची सुटका झाली असती. तिथून तर ससून हॉस्पिटल ॲडमिट करायचं होतं. सगळ्या लोकांनी धावून कामं करतात अगदी. मला कुठेही उतार का तिथून आणलं. तहसीलदार इथं जे मला कोण तहसीलदार आता 10 वर्षामध्ये काहीच पाहत नाही, कोण काय मला कुठले कारकून माहीत नाही. 10 वाजेपर्यंत 11 वाजे पोरं जाऊन त्याने ते त्याचं पत्र घेतलं आणि शैलेंद्रची मुक्तता केली. मी सगळ्यांचा ऋणी आहे. मी फक्त एवढंच सांगू शकतो, बाकीचं मला काहीच बोलायचं नाही. फक्त मी खंबीर उभा राहणार. म्हणजे कोणाचा पोरगा असो. पिंपलदरीचं एक पोरगं होतं, त्याला नापास होतं, काय शिक्षण घ्यायचं होतं. त्याचा बापाला म्हणेला फक्त 6 महिने भाकरी घाल, त्याने ट्युशन लावली. तुला तांदूळ घेऊन म्हणलं नाही जमणार, तांदूळ असं तर मग कपावर ठेवायचं नाही, मी हे करणार आहे म्हणलं, त्याचा सगळं खर्च मी करेन. ही आमची सेवाभावी प्रवृत्ती आहे आणि ती आम्ही अखंड चालू करून मी तुमच्याबरोबर कायम राहीन. तुम्ही माझ्या पाठीमागं आहे. मी फक्त याच्यामधून फक्त तुमचे ऋण माझ्याकडे एवढे झाले आहेत का मी त्या ऋणातून कसं होते हा माझ्या डोक्यात राहणार आहे. आणि देवाच्या कृपेनं शैलेंद्र जामीन तर सुटलेलाच आहे. फक्त आता मला परत जायचं संगमनेरला, त्याला MRI केला चालू आहे त्याचा आणि ॲडमिट करून घेतो त्याला परत. असं अकोले बंदचा विषय असा आहे, सगळे अकोले बंद तुमच्याकडे बाईट आहेत बघा. तुम्ही याच्या अगोदरचा अकोले बंद घेतला तो आपला बीडला संतोष देशमुख, जो कोणत्या गाव सरपंच होता, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख, याची इतकी निर्गुण हत्या झाली. ज्या संतोष देशमुखचं पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. म्हणजे त्याला शिवायला जागा नव्हती, इतकी निर्गुण हत्या झाली. आणि अकोला हा नंतर बंद झाला. बीड, जालना, जळगाव हे 50 वेळा बंद झाले. पुणे जिल्हा बंद झाला, नाशिक बंद झाला. आणि मग आपण एक सामाजिक आहोत, आपली एक सामाजिक भावना आहे. या भावनेतून आम्ही संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये आम्ही अकोला बंद केला. त्याच्या अगोदरचा अकोला बंद सांगतो तुम्हाला, सांगितलं पाहिजे. त्याच्या अगोदरला गणोऱ्याला आपला शुभम आंबरे आणि संदीप दाराडे हे 2 युवक प्राणांतिक उपोषण दुधाच्या प्रश्नावर त्या ठिकाणी बसले होते 7 दिवस. आणि मग लोक म्हणायला लागले, तिकडच्या भागातली लोक, दूध उत्पादक तालुक्यातून, जिल्ह्यातून, राज्यातून लोक यायला लागले, अरे यांना काही पाठिंबा देणार आहे का नाही तुम्ही. मग पाठिंबा म्हणून दूध उत्पादकांच्या प्रश्नावर आम्ही नाईलाज असतो. नाही त्याच्या अगोदर आम्ही निर्णय घेतला की कोणत्याही प्रश्नावर आता अकोला बंद करायचा नाही, असा एक निर्णय घेतला होता. पण ते बिचारे 7 दिवस उपोषणाला बसले. उपोषण ही काही छोटी बाब नाही आहे. आणि दुधाच्या प्रश्नावर या तालुक्यामध्ये 2.5-3 लाख लिटर दूध आहे. दूध उत्पादकांच्या प्रश्नावर आपली 2 मुलं त्या ठिकाणी उपोषणाला बस, त्याला पाठिंबा द्यायचा नाही. शेवटी आंदोलनाचा हत्यारच आहे ना. त्या उपोषणकर्त्यांचं बळ वाढवण्यासाठी या तालुक्याच्या जनतेचा सहभाग नोंदावा अशी ती कृती होती. आणि म्हणून तेव्हा अकोला बंद केलं. याच्या अगोदर कोणते अकोले बंद केले तेव्हा सगळीच लोक होती. मग विजेच्या प्रश्नावर केली, निळवंड्याच्या पाण्याच्या प्रश्नावर केली, कॅनॉलच्या प्रश्नावर केली, संगमनेर जाणारे पाण्याची पाईपलाईन जी वरतून गेली तिच्या प्रश्नावर केली. हे जे आंदोलन झाली ना, त्या आंदोलनांमधून या तालुक्याला काहीतरी मिळालेलं आहे बाबांनो. त्याच्यामधून आपल्या घरांमध्ये काही घाबाड घेऊन कुणी गेलेलं नाही. त्यामुळं अकोला बंदचा विषय हा अगदी तत्कालीन प्रश्नावर जिथं जनून कारण आहे तिथंच आपण भूमी घेतलेली आहे. राघोजी भांगरेंच्या पुतळा शुभीकरणाच्या निमित्ताने गेल्या काही दिवसापासून अकोले तालुक्यामध्ये जे काही राजकारण चालू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आमची सुरुवातीपासून एकच मागणी होती का पुतळ्याच्या कामाच्या संदर्भात, सुशोभीकरणाच्या संदर्भात जर काही चुकीचं घडलं असेल तर त्या संदर्भातली दिलगिरी व्यक्त करून तशा प्रकारचे गुन्हे झाले तर आमची कोणाची काही हरकत नव्हती. परंतु पुतळ्याच्या नावाखाली जर बहुजन तरुणांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले असतील तर ते मागे घ्यावे ही आमची साधी मागणी होती. काय होतं तर पुतळ्याची विटंबना झाली हा शब्द आरोपपत्रात आल्यामुळं कदाचित ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा लागला आणि तो पुढे
दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून बहुजन समाजातल्या तरुणांनी एकत्र येऊन भारतीय संविधानाने जे अधिकार दिलेत त्या अधिकाराखाली या मार्गाचा निषेध म्हणून वेगवेगळ्या प्रकारे, मग ते अकोला बंदसारखे कृती असेल, मोर्चा काढणे असेल, निवेदन देणे असेल, या प्रकारची कृती करून दोन समाजामधला तेढ कमी व्हावा ही सद्भावना घेऊन ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्यावा ही एकमेव मागणी करून आम्ही सर्वजण तरुण पुढे आलो. मग काय झालं, आता कायद्याच्या चौकटीत तो गुन्हा दाखल झाला. आता या प्रकारचे ज्यांनी आरोप केलं त्यांनी पुढे येऊन कदाचित हा गुन्हा मागे घेण्यासाठी जी काही 2 पावलं पुढे टाकलेत, आम्ही सर्वजण समाजाच्या वतीने त्यांचं स्वागतच करतो. खरं तर हा 2 समाजातला तेढ निर्माण करणारा गुन्हा मागे व्हावा आणि हा प्रश्न मिटावा हीच आमची पहिल्या दिवसापासूनची आमची अपेक्षा होती आणि त्यामध्ये कोणीही पुढाकार घेतला तरी आमचं त्या समाजाच्या वतीने त्यांचं स्वागतच होतं. मग काय झालं, दुसरी बाजू का कुठलंही समाजकारण करत असताना कोणाला एकत्र येणं असेल, समाजाच्या भावना समजून घेणं असेल आणि त्या भावनांच्या प्रती एखादी गोष्ट आंदोलन उभं करणं असेल, असं जर काही तरुण एकत्र येऊन करत असेल तर त्यातल्या बहुजन समाजातल्याच नेते मंडळींनी त्यांच्यावर आरोप करणं, त्यांना बदनाम करणं हे राजकारणाच्या पार्श्वभूमीवर चुकीचं आहे. काय आहे या ठिकाणी या आंदोलनाच्या आधून 2 समाजामध्ये हा फक्त हेतू म्हणून हे आंदोलन होत आहे. मग बहुजन समाज मंडळींनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तरुणांना बदनाम करू नये, त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं समर्थन करावं. कारण ही फक्त ह्या तरुणांची भावना नाही तर एकंदर समाजाची भावना आहे आणि म्हणून मी समाजाच्या वतीने सुद्धा बहुजन समाजातील नेत्यांना एक कळकळीची विनंती करतो का त्यांनी समाजाच्या भावना समजून घ्याव्या, तरुणांच्या पाठीशी उभं राहावं. तुमचं योगदान आम्हाला मान्यच आहे, तुमच्या प्रति आमच्या भावना नक्कीच आहे, परंतु समाजाच्या विरोधात जाऊन कुठली भूमिका घेऊ नका ही विनंती करतो. आणि आदिवासी समाज बांधवांच्या नेत्यांनी सुद्धा हा प्रश्न मिटवण्यासाठी जे 2 पावलं पुढे टाकलेले त्यांचं आम्ही समाजाच्या वतीने स्वागत करतो आणि हा तालुका गुण्यागोविंदाने नांदावा, कुठल्या समाजामध्ये वाद निर्माण होऊ नये हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय जाऊ, जय शिवराय, जय राघोजी. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, 1ला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08.